राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगुले सरांना वंदन करून आजची सेवा सुरू करतोय। आपणा सर्वांना सुद्धा नमस्कार करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करायची आहे। काल आपण पाहिलं होतं 138 ओवीपर्यंत पाहिलं होतं की आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं भगवंत सांगतात। आत्म्याला मारणारा समजतो आणि जो मरणारा मानतो ते दोघी आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाहीत असा विचार आपण एका ओवीच्या द्वारे केला होता। तू धरुणी देही अभिमानाते दिटी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आशी, अशा प्रकारचा विचार माऊलींनी त्या ओवीमधून सांगितलेला होता। 19 नंबरच्या श्लोकावर आपण काल चर्चा केली होती की आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही गोष्ट कोणतीही नाही, त्यामुळे कुठल्याही कर्तृत्वाचा जो अभिमान आहे तो अभिमान देहाच्या द्वारे जो धारण केला जातो तो केला जाऊ नये यासाठी हा श्लोक किंवा ओवी माऊली वापरतात की मी मारणार आहे तू मरणार आहेत, किंवा ते वदिता मी वदिता तू वध करणारे आहेत असं मानू नकोस हे सांगण्यासाठी, म्हणजे आपण निमित्त मात्र आहोत हे सांगण्यासाठी माऊलींनी ती 138 नंबरच्या ओवीमध्ये विचार केला होता। यामध्ये आणखीन एक भाव असा आहे की माझा जन्म कुठं व्हावा किंवा माझे नातलग कोण असावेत हे सुद्धा आपण ठरवू शकत नाही। मी कोणत्या क्षेत्रात काम करावं, त्या क्षेत्रामध्ये माझी मिळकत किती असावी हेही आपण ठरवू शकत नाही। फक्त कल्पनेनं ठरवतो की मला एवढं प्राप्त करायचं आहे, पण बऱ्याच वेळा घटना पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की त्यावेळी आपण जे ठरवलं होतं त्यातलं बरंचसं काही झालेलं नाही। याचा अर्थ असा निघतो की आपण कर्तृत्वाचा भाग उगच घेतो, त्याचा अभिमान धारण करतो, त्यामुळं आपण दुःखी होतो। मग हे जर घडायचं असेल तर ध्येय ठरवू नये की काय, एखादी गोष्ट ठरवायची नाही काय भविष्याची, ठरवावी, मला असं करायचं आहे तसं करायचं असं ठरवावं। पण जे होतंय जसं हातात आपल्या प्राप्त होईल, जसं आपल्या आयुष्यात घडेल ते आनंदानं स्वीकारणं फार गरजेचं आहे। नाहीतर आपण रडत स्वीकारलं तरी स्वीकारायलाच पाहिजे आणि आनंदाने स्वीकारलं तरी स्वीकारलंच पाहिजे। आणि म्हणून इथं आपण जर कर्तृत्वाचा अभिमान, देहाभिमान जो आहे तो जर बाजूला ठेवला तर आपल्याला शांत वृत्ती जोपासता येते। मूळची शांतच वृत्ती आहे, पण ही खळबळ यामुळं होते, आपल्या अपेक्षेमुळं खळबळ होते। आपण आपल्या त्या कर्तृत्वामध्ये स्वतःच्या अपेक्षा घालत असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपणच दुःखी होतो। अपेक्षा कोणी घातल्या? आपणच, आणि दुःखी कोण झाला? आपण। यामध्ये दोघांमध्ये सुद्धा आपणच आहोत। मग जर ह्याचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चित कळतं की अपेक्षाचं ओझं जरा जर हलकं आपण करायला लागलो तर पुढे येणारा दिवस जो असतो तो निश्चित शांती देणारा ठरू शकतो। मात्र तसं आपण करत नाही, अपेक्षा वाढत जातात आपल्या आणि आपल्या मनासारखं काय घडत नाही हे या श्लोकामधून सांगितलेलं आहे। परत आत्म्याचं वर्णन आहे, 25-26 श्लोकापर्यंत आत्म्याचं वर्णन गीताकाराने केलेलं आहे, माऊलींनी वर्णन केलेलं आहे। 20वा श्लोक आता आपण बघतोय। न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। सर्वश्रेष्ठ असा श्लोक लिहिलेला आहे की जो चिंतनासाठी आहे की तो आत्मा आहे कसा त्याचं वर्णन आहे। हा आत्मा केव्हाही जन्मत नाही, न जायते शब्द वापरलाय पहिला, न जायते जन्मत नाही, अथवा मरत नाही, म्रियते मरत सुद्धा नाही। हा पूर्वी उत्पन्न होऊन नंतर न होणारा किंवा अभावाला प्राप्त होणार आहे असे नाही, किंवा पूर्वी न होऊन अभावरूप असून नंतर उत्पन्न होणार आहे असेही नाही। म्हणजे पूर्वी नव्हता उत्पन्न झाला आणि उत्पन्न झाला म्हणून नाश झाला असा प्रकार त्याच्या बाबतीत घडत नाही। तर हा जन्मरहित नित्य शाश्वत
पुराण अर्थात षड भाव विकार रहित असून शरीराला मारले तरी पण हा मारला जात नाही. सुंदर व सिद्धांत सांगितला आहे. अजो नित्यम, अजो शब्दच अजन्मा म्हणून सांगितलेला आहे. नित्य आहे, शाश्वतो आहे, पुराण आहे, म्हणून न हन्यते हन्यमाने शरीरे, म्हणून मारल्यामुळं तो मेला जात नाही. शरीराला मारता येतं, वस्तूचा नाश करता येतो, कारण ते जन्माला आलेले असतात म्हणून. मात्र हा कसा आहे? अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, न जायते न म्रियते अशा अर्थाचा हा आत्मा आहे. हा कधी जन्मत नाही म्हणून मरत नाही. आपल्यातला मरते काय? जे मरणारं नाशवंत तत्व आहे तेवढं शरीरातलं मरतंय. काल आपण पाहिलं, जो एक काही टक्क्याचा भाग असतो जो नाशवंताचा, तो तेवढा नष्ट होतो. उरलेलं तत्व जे आहे ते तत्व रूपानं तसंच राहत असतं. म्हणून आत्म्याचं वर्णन करताना म्हणतात, पूर्वी उत्पन्न होऊन नंतर न होणारा, म्हणजे पूर्वी उत्पन्न व्हायचा आणि आता बंद झाला उत्पन्न व्हायचा, असं काय त्याच्याबाबत घडत नाही. किंवा अभावाला प्राप्त होणारा, म्हणजे त्याचा कुठेतरी अभाव म्हणजे नसणं जाणवते, अनुपस्थिती जाणवते, असंही नाही. किंवा पूर्वी न होऊन अभावरूप असून नंतर उत्पन्न होणारा, पूर्वी नव्हता आणि आत्ता उत्पन्न झाला, असं काही होत नाही. किंवा उत्पन्न झाला आणि नंतर कुठं नाहीसा झाला, असंही त्याचं होत नाही. कारण तो कसा आहे? अविनाशी आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, न जायते आहे, न म्रियते आहे. एवढे तिच्या लक्षणं त्या लक्षणानं युक्त असल्यामुळं त्याच्यावर तिळमात्रही परिणाम होत नाही सृष्टीतल्या घडामोडीचा, तो बाजूलाच राहतो. आणि म्हणून माऊलीने एक 4 वेळा याच्यावरती केलेल्या आहेत आणि फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता माऊली काय म्हणतात बघूया आपण. जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नची साच अपजे, मग चेवुनिया पाहिजे तो काही नाही. वर्णन करतात माऊली बघा. जसं स्वप्ना माझी देखीजे, जैसे शब्द आलं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की तिथं दृष्टांत असतोय. दृष्टांत काय ते सांगायचं झालं की माऊली जैसे शब्द वापरतात, आणि तैसे शब्द सांगायच्या वेळी सिद्धांत सांगतात, त्याचं तत्व सांगतात. इथं जैसे स्वप्ना माझी देखीजे, म्हणजे स्वप्नात जे दिसते ते स्वप्नची साच अपजे, ते स्वप्नात खरे वाटते. साच म्हणजे खरे, अपजे म्हणजे वाटते, ते स्वप्नात खरं वाटतं. आणि पुढे मग चेवुनिया पाहिजे, चेवुनिया म्हणजे जागे होऊन पाहिलं तर काही नाही, त्यावेळी काहीच नसतं. स्वप्नात ज्यावेळी असतो आपल्याला त्यावेळी आपण स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात ना. म्हणून बरेचसे तत्ववेत्ते काय करतात, स्वप्नाची आणि जागृतीमध्ये साम्य आहे म्हणतात. स्वप्न आणि जागृती दोन्ही एकाच प्रकारचे आहेत, फक्त जागृती आपल्याला व्यवहारिक सत्ता दिसते, स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता दिसते. स्वप्नामध्ये आभास आपल्याला वाटतात, जागृतीमधले सगळ्या वस्तू आपल्याला सत्य वाटतात. पण जशा स्वप्न काही क्षणाचं असतं, काही सेकंदाचं असतं, तसे जागृतीचा कालावधी थोडासा मोठा असतो, म्हणून आपल्याला फक्त ते सत्य वाटायला लागतं. काल आपण बघितलेलं होतं बघा, व्यावहारिक मिथ्यात्व जे होतं आणि पारमार्थिक मिथ्यात्व असे 2 भाग केले होते. त्याचं कारण ते आहे, जागृतीतल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यावहारिक आहेत सत्तेतल्या, पण त्या काही काळ असतात, सापेक्षतेने राहतात. काल उदाहरण घेतलं होतं, झाड खूप वर्ष जिवंत असतं, माणसांच्यापेक्षा जास्त जगतं, म्हणून ते काय नित्य आहे का? नाही. कुणापेक्षा नित्य आहे? मग माणसाच्या आयुष्यापेक्षा ते नित्य आहे. पण झाडापेक्षा टेकडी तरी कधीच जात नाही, मग टेकडी झाडापेक्षा नित्य आहे की नाही? आहे. कुणाच्या सापेक्षतेनं? झाडाच्या सापेक्षेनं आपण विचार केला तर. तशा प्रकारानं व्यावहारिक मिथ्यात्व जे आहे ते जागृतीला दिलेलं आहे. मग प्रातिभाषिक सत्तेतल्या सगळ्या ज्या गोष्टी जशा नष्ट होऊन जातात तशा जागृतीतल्याही नष्ट होतात, काही काळानं नष्ट होतात. स्वप्नातल्या सगळ्या वस्तू कुणी निर्माण केलेल्या असतात? पाहतंय कोण? हाताळतंय कोण? किती जण तिथं लोक असतात? आपण म्हणतो एखाद्या लग्न समारंभात मी फिरायला लागलोय, सगळं लग्न समारंभ, सगळे पाहुणे उरे सगळे जमलेले असतात, मांडलेला असतो मंडप, हे सगळं आपण होतो. सगळे जी पात्र आहे ते आपण एकटे होत असतो स्वप्नामध्ये. त्यामुळे स्वप्नात या सगळ्या वस्तू स्वप्नात असताना मात्र खऱ्या वाटतात. पण चेईलिया म्हणजे जागे झालो आपण ना, तर जागं झालं की त्या जशा खोट्या वाटायला लागतात. त्याप्रमाणे हे प्रातिभाषिक आहे, शरीराच्या गोष्टी येतात जातात असं वाटतं. म्हणून स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नची साच अपजे, मग चेवुनिया पाहिजे तो काही नाही. आणि तो वर्णन करताना म्हणतात, शरीरात काही बरेचसे विकार असतात, त्या विकाराचा संबंध या आत्म्याशी येत नाही. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात आणि जागृतीनंतर नाहीशी होतात. स्वप्नातलं स्वप्न आणि स्वप्नातल्या सगळ्या वस्तू खऱ्या वाटतात.
आता ह्या ठिकाणी जागृती स्वप्न ही दोन्ही सारखीच आहेत. आता मगापासून आपण बघितलं. आणि वाटते ती खरी जागृती खरी वाटत असली तर ती व्यावहारिक सत्यता आहे. स्वप्नातल्या पदार्थाप्रमाणे व्यावहारिक पदार्थाचं अस्तित्व काही काळच असतं. आणि त्यामुळं स्वप्नात, जागृतीत आणि सुषुप्तीत या तिन्ही अवस्थेमध्ये कुठलीही अवस्था घ्या, या तिन्ही अवस्थेमध्ये मात्र मी असतो. मात्र कुठेही बघा, स्वप्नामधलं स्वप्न मला कसं कळतं सांगा? कारण मी तिथं जागृत होतो म्हणून, माझ्यातलं एक तत्व जागं होतं म्हणून मला स्वप्न कळलं. झोप लागल्यानंतर सुद्धा माणसं म्हणतात मला काय कळलं नाही. आता कळलं नाही हे कुणाला कळलं? तर जो आज जागा आहे, कायम, नित्य, शाश्वत, पुराण, जे त्याला न म्रियते न काय म्हणतात जायते शब्द जो वापरलाय, तो तिथं कायम अस्तित्वात असतो. आणि त्याला कळतंय की स्वप्न हे असं स्वप्न मी पाहायला लागलोय. मग स्वप्न बघणाराही तो आहे, जागृती अनुभवणारा तो आहे, आणि सुषुप्तीमध्येही तो आहे. तिन्ही अवस्था बदलत राहतील, पण न बदलणारा एक जण तिथं आहे, म्हणूनच त्या बदलणाऱ्या अवस्था त्याला कळतात. मला जागृती, स्वप्न, सुषुप्ती कळली नसती जर माझ्यात बघणारा द्रष्टा म्हणून कोण जण आहे तो द्रष्टा नसता जाग्यावर. तर म्हणजे आत कोणतरी पाहणार आहे म्हणून मला कळतं. मग आपण फक्त जागृतीत ते मान्य करतो, पण स्वप्नातलं आणि सुषुप्तीतलं मान्य करत नाही ना, कारण त्याला आधार सांगता येत नाहीत आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ स्वप्न मला कळलं, त्यावेळी आत्मा जागृत होता काय? होता. पण कशावरून? मी स्वप्नात होतो. तर त्या स्वप्न बघणारा कोण होता मग? किंवा स्वप्नातलं सगळं चित्र निर्माण करणारा कोण होता? जे जीव जो निर्माण करतो जे चित्र, तो पाहणारा ते आत्मतत्व, आपली स्वरूप स्थिती जागृत असते. जागृतीमध्ये सुद्धा मला कळणारा, माझ्या ज्ञानेंद्रियांना चालना देणारा, सगळं काम करणारा माझं जो आहे ते आत्मतत्व आहे. सुषुप्तीमध्ये सुद्धा मला झोप लागली होती. मी म्हणतोय मला गाढ झोप लागली होती. मला कसं कळलं मला गाढ झोप लागली होती? मला कळतंय याचा अर्थ आत कोणतरी कळणार आहे. मी झोपलो होतो ते शरीर झोपलं होतं, पण आतला जो आहे आत्मतत्व ते जागं होतं. ते 24 तास जागं असतं, कायम जागं असतं. त्याला कधी मृत्यू येत नाही, तो कधी उत्पन्नच होत नाही. म्हणून ते जायते नाही म्हणून म्रियते नाही असं सांगायचं आहे. म्हणून स्वप्नातले सगळे पदार्थ स्वप्नामध्ये असताना आपल्याला खरे वाटतात, आणि हे खरं वाटणं सुद्धा भ्रम आहे असं माऊलींना सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात, जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नची साच अपजे, मग चेवुनिया पाहिजे तो काही नाही. आभासवाद सांगितलेला बघा, तिथला सगळा आभास सांगितला. अनेक तसाच अनेक ओळी टाकतात बघा. तैसी ही जाण माया, आता मायेचं वर्णन करतात बघा. तशीच ही माया आहे. तू भ्रमतू आहाशी वाया, शस्त्रे हानितले या छाया, जैसी अंगी न रूपे. वर्णन करतात हे सर्व मारणे आणि मरणे मिथ्या आहे. तैसे हे शब्द वापरला म्हणजे मारणं आणि मरणं हे मायाजान म्हणजे हे मिथ्या आहे असं ओळख. मायेच्या ज्या दोन शक्ती आहेत ना, विक्षेप रूपाने आणि आवरण रूपाने ती कार्य करत असते. जे आहे ते झाकून ठेवते आणि नसलेलं दाखवते. अशा दोन शक्ती मायेमध्ये सतत कार्यरत असतात. आपल्याला सुद्धा तसंच वाटायला लागतंय. नसलेलं दाखवलं ना, स्वप्नामध्ये दाखवलं, आहे ते झाकलं म्हणजे काय केलं? आत्मतत्व झाकून ठेवलं ना. तर म्हणून म्हणतात ते तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहाशी वाया. तू हे सर्व सत्य समजून व्यर्थ भ्रमाला प्राप्त होत आहेस. जसे शस्त्राने देहाच्या सावलीला मारले असता देहात ते घुसत नाही. एखादं शस्त्र, आपली पडलेली सावली असते ना प्रकाशाच्या बाजूला पडलेली, त्या सावलीला आपण जरी तोडलं तरी आपलं शरीर तोडलं जात नाही. तशी ती माया आहे. माया ही ब्रह्माची छायाच म्हणतात ना, तर त्याचा अर्थ तसाच होतो की त्याच्यावर कितीही शस्त्र हाणा तर त्याला काही फरक पडत नाही. तैशी जाण ही माया. म्हणून मायेचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. मायेमुळं भ्रम होतो. मारणं आणि मरणं हे मिथ्या आहे, हे मायेमुळं कळायला पाहिजे होतं, पण मायेत असताना ते कळत नाही. स्वप्न जसं स्वप्नात असताना कळत नाही, तसं आपण मायेच्या प्रांतात वावरत असताना मला मायेचा अंदाज येत नाही. मायेच्या बाहेर पडूनच ते लक्षात येतं. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावेमध्ये भजले, जे सर्व भावानं भगवंताचं भजन करतात, तया ऐलीची थडी सरले मायाजाळ. त्यांना अलीकडच्या काठावरच माया नदीला सामना करावा लागत नाही, माया नदीतून जावं लागत नाही. त्यांनी ओळखलेलं असतं मायेला. म्हणून मायेत राहून मायेला ओळखता येत नाही. मायेच्या बाहेर पडणं म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये राहणं,
त्याच्या नित्य विचारात राहणं, आत्मचिंतन करणं. आत्मचिंतन करायला लागलो आपण की जर माझं आत्मतत्व तेवढं खरं आहे, बाकी उरलेली सगळी माया आहे असं समजून राहिलो की आपण मायेतून बाहेर पडतो. आणि मायेतून बाहेर पडणाऱ्यालाच मायेची ओळख होते. ज्याला मायेची ओळख होते त्याला हा संसारिक आभास अजिबात त्रास देत नाही. त्याच्या सत्तेवर जे घडतंय तो पाहत राहतो. माझ्या आयुष्यात अशा घटना घडल्या, हे घडलं ते घडलं, त्याच्या पाप पुण्याचा वाटेकरी मी नाही, कारण त्याला पाप पुण्य नाही. न पुण्यम न पापम, काय वर्णनच केले आत्मषटकमध्ये. मी पुण्यमान नाही, मी पाप पण नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, असं वर्णन इथंपर्यंत केलेलं आहे. या वर्णनापर्यंतचा अर्थ असा होतो की आत्मतत्वाला या संगतीचा काहीही परिणाम होत नाही असं सांगणं आहे. त्यामुळे मायेमुळं भ्रम निर्माण झाला आणि माया ही परमात्म्याची सावली आहे. आणि मायेची दोन रूपं जी आहेत ती 2 रूपं आपल्याला काहीतरी निर्माण करतात. सृष्टी निर्माण करतं त्यात, तेव्हा ती जी माया जी असते ना, मायेची वर्णनं कशी करतात बघा. जेव्हा ती सृष्टी निर्माण करते ना तेव्हा त्या शक्तीला माया म्हणतात. सृष्टीची निर्मिती करते तेव्हा ती, जेव्हा जीवाला मोहित करते तेव्हा तिला अविद्या म्हणतात. 2 रूपं आहेत ना. एक अधिष्ठित ईश्वर अधिष्ठित असलेली, ईश्वराच्या अधीन असलेली एक प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीला काय म्हणतात? माया म्हणतात. आणि जीवाच्या अधीन असलेली म्हणण्यापेक्षा जीव ज्याच्या अधीन आहे अशी एक शक्ती आहे प्रकृतीची, ती म्हणजे अविद्या आहे. म्हणजे दोन्ही रूपं आहे मायेची. आणि मग वरीलपैकी जर ती काहीच करत नसेल ना तर तिला प्रकृती म्हणतात. ती साम्यावस्थेमध्ये असते तेव्हा. आणि जेव्हा तिच्यात काय होतो, काय म्हणतात, विक्षेप तयार होतो त्या प्रकृतीमध्ये, त्यावेळी या 2 शक्ती निर्माण होतात. एक ईश्वराची शक्ती निर्माण होते, एक जीवाची शक्ती निर्माण होते. आणि त्या शक्तींना ईश्वराच्या बरोबर असते तिला माया म्हणतात, आणि जीवाबरोबर सतत असते तिला अविद्या म्हणतात. जेव्हा ही काहीच करत नसते आणि गप्प असते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. असं त्याचं वर्णन शास्त्रानं केलेलं आहे. थोडंसं शास्त्र आपल्याला जाणून घ्यायचं म्हणून, कारण त्याबद्दलची एक ओवी आलेली आहे म्हणून. एवढ्या खोलात जायची काही गरज नाही, त्याशिवाय ज्ञानेश्वरी समजत नाही अशातलाही काही भाग नाही. साधा अर्थ आपल्याला कळतो. आपल्याला जे भ्रमात टाकतं नेहमी, जे खरं नसून खरं असल्यासारखं दाखवतं ते म्हणून समजायचं की ती मायारूप आहे. मग सगळाच प्रपंच मायारूप आहे असं जर समजायला लागलो तर ही ओवी समजायला काय हरकत नाही. तैशी जान माया तू ब्रह्मता ऐसं माया असं म्हणलेलं आहे. एक ओवी, फार सुंदर ओवी आहे एकनाथी भागवत मधली, आपल्याला बघण्यासारखी आहे. एकनाथी भागवत सुद्धा गंमतशीर असा ग्रंथ आहे. कधी आपल्याला सवड मिळाली तर ते म्हणतात बरेच जण की ज्ञानेश्वरी वाचण्यापूर्वी एकनाथी भागवत वाचावं म्हणजे ज्ञानेश्वरी लवकर समजते, असं काही जण म्हणतात. आणि ते खरंही आहे. त्यातल्या बऱ्याचशा ओव्या इकडे तिकडे रिपीट झाल्यात, आपण पाहिल्यात त्या. तर एकनाथी भागवत मधली ओव्या, वांजेची या सुने पुत्र झाला, ते भीष्म स्त्रिया पाहणा आला, तेने पय पाने मातला, घरभंगू केला दिगंबराचा. काय ओवी टाकली आहे बघा एकनाथ महाराजांनी. वांजेची या सुने, एखादी बाई वांज आहे, तिला काय मूल होणार नाही, पण वांजेच्या सुनेला पुत्र झाला. आता वास्तविक तिला सून असेल का? नाही, तिला अपत्यच नाही म्हणजे तिची सून कुठली असेल? केवढं कल्पना केली बघा. म्हणजे याला काय म्हणतात ते वर्णन आहे, अतिशयोक्ती केलेली आहे. आणि या अतिशयोक्ती तर वांजेची या सुने पुत्र झाला, वांजेच्या सुनेला पुत्र झाला. आणि तिथं भीष्म स्त्रियेला म्हणजे भीष्माच्या बायकोला पाहणा फुटला. आता भीष्माची बायकोच कुठं आहे? भीष्मानं लग्नच करायला नाही, तरी म्हणायचं काय? भीष्माच्या स्त्रियेला पाना फुटला आणि तेने तो झालेला पुत्र जो आहे पया पाने मातला, आणि ते दूध पिऊन, त्या स्त्रीचं दूध पिऊन तो इतका मातला की त्यानं घरभंगू केला दिगंबराचा. ज्याला घरदार नाही, ज्याच्या अंगावर कपडे नाही, त्याच्या घरादाराची त्यानं वाट लावली. हे काय शक्य आहे काय बोलणं? किती अतिशयोक्ती केलेली आहे बघा. वास्तविक यातलं काहीही घडलेलं नाही, आणि काहीही घडलेलं नाही त्याला माया म्हणतात. काहीच घडत नाही पण घडल्यासारखं वाटत असतं, ते मायेमुळं वाटत असतं. आणि वास्तविक जर आत्मतत्वाच्या बाबतीत जर आपण बघायला लागलो तर आत्मतत्व एकदम स्थिर असतं. म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये माऊली सांगतात, पूर्ण आभासवाद दाखवला आहे. म्हणजे जो शास्त्रामध्ये सांगितलेला आभासवाद आहे तो आभासवाद दाखवलेला आहे. तैशी हे जान माया तू भ्रमतो आहाशी वाया, शस्त्रे हाणितली छाया जैसी अंगीन रूपे. रूपे म्हणजे लागत नाही त्याला. म्हणजे सावलीला जर मारलं शस्त्रानं तर सावलीच्या अंगात ते शस्त्र घुसत नाही. रूपे म्हणजे रुतणे, आतमध्ये घुसणे असा अर्थ आहे. हाणितली या छाया, छाया म्हणजे सावली, तर ते त्या ठिकाणी होत नाही. सापाला काय काही जर काय करतात,
हे रज्जू सर्पाचा दृष्टांत आपण नेहमी बघतो की दोरी पडलेली असते पण दिसताना साप दिसतो. हे मायेचं लक्षण आहे, विवर्तवाद त्यामध्ये सांगितलेलं आहे. मायेनं ते दाखवलं जातं. पण सापाला घाबरणारे भरपूर लोक आहेत, घाबरून पळतात. काही जण घाबरून पळतात आणि काही जण काय करतात, काट्या आणा, बंदुका आणा, शस्त्र आणा, सापाला मारूया म्हणतात. हे दोघेही भ्रमित आहेत असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. जे घाबरतात तेही भ्रमित आहेत आणि जे ते म्हणजे ज्याच्यावर उपाय करतात ते, म्हणजे माझा संसार सुधारायचा आहे, मला त्यात दुरुस्ती करायची आहे असा दुरुस्ती करतो म्हणणारा जो आहे तोही भ्रमात आहे. आणि प्रपंचाला जो खरा मानतो तोही भ्रमात आहे. म्हणजे दोरीला साप म्हणतो तोही भ्रमात आहे आणि सापाला घालवण्यासाठी जो प्रयत्न करतो तोही भ्रमात आहे. मला वाटतं एवढ्यावरून समजलं असेल की मायेचं स्वरूप काय आहे. माया अशी आहे की सापासारखी आहे, दिसते, दोरी वास्तविक कळतच नाही आणि त्यामुळे त्याचा भ्रम होतो. आणि त्यामुळे काय होतो, एखादाच असा येतो, एखादी व्यक्ती, आणि तो म्हणतो, जवळ जातो, पाहतो, तपासतो आणि म्हणतो, अरे ही दोरी आहे, तुम्ही साप कशाला म्हणालं, ते एखाद्यालाच कळतं. हा तिसरा माणूस आहे बरं का, हा तिसरा माणूस म्हणजे सत्पुरुष आहे. हे जीवनमुक्त पुरुषाचं उदाहरण आहे. आणि अगोदरची दोन आहेत ही भ्रमिष्ठ झालेल्यांची उदाहरणं आहेत. ही काही जण सर्पाला सत्य मानतात, म्हणजे सापाला सत्य मानतात आणि भयानं व्याकुळ होतात, रडत बसतात, शोक करतात. हे साप पाहून नुसता शोक करतात. काही जण धारिष्ठवान असतात आणि धारिष्ठवान असतात ती स्वतःला शाणे समजतात. मी प्रपंचामध्ये बदल दाखवतो, माझ्यात हिंमत आहे, लात मारीन तिथं पाणी काढीन असा आविर्भाव त्यांचा असतो. आणि ते जातात आणि प्रपंचात घुसतात आणि म्हणतात मी प्रपंचाला दुरुस्त करणार आहे, माझ्या पद्धतीने मी प्रपंच करणार आहे. त्यांनाही अपयश येतं. माया कशी दोन्ही टप्प्यावर काय करते, अपयशी करते बघा. त्यावरून हे लक्षात येतं. घाबरणारे आहेत संसाराला तेही तसेच, आणि रडत बसणारे आणि दुसरे त्याच्यावर उपाय करणारे तेही तसे, दोन्ही भ्रमिष्ठ. तिसरा मात्र काय करतो, खरी दोरी काय आहे ती शोधून काढतो आणि साप घालवतो. आता घालवला काय साप नाही, साप आहे त्या ठिकाणीच आहे, त्याचं मिथ्यात्व त्यानं सिद्ध करून दाखवलं. ते म्हणजे हे मिथ्या आहे रे, तुम्हाला दिसतंय तसं नाही, अनिर्वचनीय आहे मिथ्या शब्द वापर, सतासत अनिर्वचनीय मिथ्या असे शब्द वापरलेले आहेत. आपण आता अगदीच खोलात जायचं नाही. काही शब्दांचे अर्थ हे जे आपण बोलतो शास्त्राचे, हे आपल्या परमार्थ विज्ञान नावाच्या ग्रंथामध्ये, परमपूज्य काकांच्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कधीतरी शंका आली तर तो परमार्थ विज्ञान ग्रंथ सुद्धा अशा ओव्यांच्या ठिकाणी पाहावा, म्हणजे शास्त्राचा थोडीशी आपल्याला काय होते की माहिती मिळायला लागते. म्हणून इथं माऊली म्हणतात की इथं हा आभासवाद सांगितलेला आहे दोन ओवीमधून. म्हणजे दोन ओव्या कुठल्या, जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नची साच आपजे, मग चेवनिया पाहिजे तो काही नाही. म्हणजे स्वप्नात आहे ते काय खरं वाटत नाही. तैसी ही जान माया, तू भ्रमतो आशी वाया, शस्त्रे हानीतली छाया, जैशी अंगीन रूपे. हे आभासवाद सांगितलं, मायेची रूपं सांगितलेलं आहे. आता 141 नंबरमध्ये माऊली काय म्हणतात बघा, का पूर्ण कुंभ उलंडला, तेत बिंबाकारू दिशे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे. अतिक उच्च दर्जाचा दृष्टांत देतात. सतत असा हा दृष्टांत कोणाचे सूर्याचे, मडक्याचे, हे दृष्टांत सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्यातला हा एक दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. किंवा पाण्याने भरलेली एक घागर आहे, ती पालथी केली. अगोदर काय होतं, पाण्याने भरलेली घागर अंगणात अशी ठेवली आपण, आणि ती ठेवलेल्या अंगणातल्या त्या घागरीमध्ये, पाण्यामध्ये आपण सूर्याचं प्रतिबिंब पाहिलं. पण कुणीतरी आलं आणि ती घागर पालथी केली, सांडली, उलटली, तर त्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाचे स्वरूप नष्ट झाल्यासारखे दिसतं. मग त्यातलं प्रतिबिंब कुठं गेलं, मगापासून दिसत होतं त्या मडक्यात त्या किंवा घागरीत, तर ते पाणी ओतल्यामुळं गेलं. पाणी होतं म्हणून दिसत होतं आणि पाणी ओतल्याबरोबर गेलं असं आपण मानतो. पण त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्य नष्ट होत नाही. प्रतिबिंब गेलं पण बिंब तसंच राहिलं. सूर्याला काय धक्का बसला काय, जर मग काय शाणा माणूस काय करतो, बिंब गेलं म्हणून लहान बाळं म्हणतात ती खेळत होती मगापासून, ती बघत बसली होती आणि म्हणतात सूर्य यात आहे बघा, घागरीत सूर्य आहे, घागरीत सूर्य आहे, घागरीत सूर्य आहे असं म्हणत होते. पण ज्यावेळी ती घागर पालती झाली, सांडली, त्यावेळी पाणी सांडलं गेलं आणि घागरीतलं पाणी गेल्यामुळं प्रतिबिंब जिथं दिसत होतं ते प्रतिबिंबही नाहीसं झालं. पण शहाणी माणसं म्हणतात तू तिकडं बघू नकोस, तुला दाखवते, तू सूर्य बघत होतास ना मगापासून, तो बघ सूर्य, म्हणजे खरा सूर्य दाखवतात. तू प्रतिबिंबामध्ये अडकू नकोस, तर खरं बिंब जे आहे ते खरं बिंब ते आहे. जीवाचं हे असंच आहे, बुद्धीमध्ये पडलेलं हे प्रतिबिंब आहे आणि त्या प्रतिबिंबामध्ये मी अडकलो. जीव काय आहे, चिदाभास म्हटलेला आहे त्याला, आणि हा चिदाभास हे प्रतिबिंब आहे आणि या प्रतिबिंबाला मी खरं मानतो. वास्तविक प्रतिबिंबानं बिंबाशी एकरूप व्हावं. जीव आणि आत्म्याचं ऐक्य मूळचं आहे.
म्हणजे सूर्याचं आणि सूर्याच्या बिंबाचं प्रतिबिंबाचं ऐक्य मूळचंच आहे. मग त्यातला घागरीतला सूर्य कुठे गेला? मूळ सूर्यामध्ये विलीन झाला असं म्हणायचं. हा म्हटल्यामुळे काय नुसतं म्हणायचं आहे, बाकी काय नाही. नव्हताच तिथं, विलीन झाला म्हणायचं कशाबद्दल? आमच्या अज्ञानी लोकांच्या समजुतीसाठी सांगावं लागतं की तो सूर्य नाहीसा झाला म्हणजे मूळ सूर्यात विलीन झाला. वास्तविक मूळ सूर्यातही गेला नाही, कारण तो नव्हताच मूळ सूर्याला, त्यामुळं धक्का बसत नाही. त्यातलं बिंब जे असतं ते बिंब हलतं कधी कधी. घागर हलवली की आतलं बिंब हलतं, आणि बिंब हललं की सगळा सूर्य हल्ल्यासारखा वाटायला लागतो. आपल्यालाही तसंच वाटतं. आपल्यावर काहीतरी प्रसंग येतात आणि आतलं डळमळीत होतं, आपण अस्वस्थ होतो, आणि बिंब हलतं, प्रतिबिंब हलतंय, पण आपण म्हणतोय बिंब चालायला लागलंय. माझ्या आत्मतत्वाला कोण धक्का देणार आहे? आतल्या माझ्या शरीरात या घटना घडतात, त्या बघायच्याच नाहीत आपण, त्या घडत राहू द्या. त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आत्मतत्वाकडे बघत राहायचं. हे जे उपाधी माझे गुप्त असलेले चैतन्य संत बघतात ना, तसं आपल्याला बघता आलं पाहिजे. या मडक्यातला सूर्य दिसतो ना, हा खरा नाही, एकदा वाटलं पाहिजे. या आत असलेल्या अंतकरणातला जीव नावाचं तत्व जे आहे हे प्रतिबिंब आहे, ते खरं नाही. माझं आत्मतत्व तेवढं खरं आहे, असं सारखं चिंतन करायला पाहिजे. तसं इथं म्हणलेलं आहे की इथं प्रतिबिंब आहे म्हणजे अनेक सूर्य. कधी कधी समजा 10 घागरी मांडल्या तर 10 घागरीमध्ये 10 सूर्य दिसतील का नाही? पाण्याच्या दिसणार. 10 डबकी आहेत पाण्याची, त्या पाण्यात पाण्याने भरलेले आहेत, तर सूर्याचं प्रतिबिंब त्या 10 डबक्यात वेगवेगळं पडणार आहे. तसे सगळे जीव वेगवेगळे आहेत. सांगण्याचा मुद्दा असा आहे, सगळे जीव विविधता आणि अनेकता दिसती. ही अनेकता त्यामुळं दिसते, पण ही कुणाच्या भ्रमिष्ठासाठी अनेकता आहे. जो तत्ववेत्ता आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्या आत्मज्ञानाला मात्र तो डबक्यातल्या सूर्यातलं अस्तित्व सत्य मानत नाही, तर तो बिंबाकडे पाहतो आणि बिंबाच्या दिशेने उलटा प्रवास करतो. या प्रतिबिंबाचा उपयोग एकच होतो की प्रतिबिंबाच्या बरोबर उलट दिशेला बिंब असतं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि विचारात घेण्यासारखी आहे. आपण तिकडं प्रवास चुकू नये म्हणून हा मार्गदर्शक एक गोष्ट, मार्गदर्शक दीपस्तंभाचं वर्णन सद्गुरू करतात आपल्याला. तू इकडं तिकडं भटकू नकोस. तुला बिंब प्रतिबिंब दिसलं ना, दिसलं चांगली गोष्ट आहे, कारण त्या प्रतिबिंबावरून बिंबाचा अंदाज येतो. या जीवावरून आत्मतत्वाचा अनुभव येतो, आपल्याला अंदाज येतो. या शरीरावरून ब्रह्मांडाचा अंदाज करता येतो. म्हणून शरीराकडे बघायचं आणि ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा विचार लक्षात ठेवायचा, आणि आतला जीव आपण तपासायचा. आपलं जो करता भोगता जो बोलतो तो जीव जो आहे त्यावरूनच समजायचं की बिंब कसा असेल, त्याच्याच बरोबर बिंब आहे. त्यामुळे ते बिंब आणि हे प्रतिबिंब दोन्ही एकच आहे असं कळलं पाहिजे. कधी कधी हे बिंब हलतं, कधी कधी विस्कटतं, दिसेनासं होतं. लहान मुलं म्हणतात, रडतात, हे हलायला लागले बघ पाणी आणि मला ते सूर्य दिसत नाही. आपणही रडतो बघा. कधी कधी माझ्याजवळून काहीतरी गोष्ट निघून गेली तर मी रडायला लागतो, मला ती हवी आहे. अशी मुलं जशी रडतात तसा आपण प्रपंचामध्ये शोक व्यक्त करतो. हा शोक फक्त प्रतिबिंबाच्या हलण्यामुळे होतो. प्रतिबिंब हलतं, बिंब हलत नाही. आत्मतत्वाकडे जर लक्ष असेल तर मी स्थिरच आहे. मी हलतो कुठं नाही, माझं शरीर हलतं म्हणजे माझी उपाधी हलते, हलू दे त्याला, त्याच्याशी काही संबंध नाही. कारण माझं बिंब जे आहे ते आपण खऱ्या सूर्याकडे लक्ष दिला पाहिजे. त्या खऱ्या सूर्यावर त्याचा काही काय परिणाम होत नाही. या ठिकाणी वरती जसा आभासवाद सांगितला होता तसा इथं बिंब प्रतिबिंबवाद सांगितलेला आहे. म्हणजे शास्त्राच्या भाषेत आपण बोलावलोय. आपल्याला जर समजत नसेल, हे लक्षात येत नसेल, तर हे वाद लक्षात घ्यायचे नाहीत. डायरेक्ट ओळीवर लक्ष द्यायचं. ओळीवरून आपल्याला कळतं की नेमकी आत्मतत्व कसं आहे. ते मरणारं नाही, जात नाही, मरत नाही ते कधी. जसं यातला सूर्य मेला आपण म्हणतो, माझा नातलग कोणतरी गेला म्हणतो, गेला कुठे? गेला नसतोच तो. जसं घागर उलटली की घागर उलटली तर त्यातला सूर्य कसा जातो तसा तो गेला, खरा तो जातच नाही. पुढं त्यासाठी आणखीन एक सुंदर ओळी दिल्या बघा. बर, ही ओवी आता बघा अगोदर. का पूर्ण कुंभ उलंडला, कुंभ म्हणजे घागर, उलंडला उलट झाला. ते तर बिंबाकारू दिशे भ्रंशला, घागर पालथी केली तर त्या सूर्याच्या प्रतिबिंबाचे स्वरूप नष्ट झाल्यासारखे वाटते. भ्रंशला म्हणजे नष्ट झाल्यासारखे वाटते. बिंबाकारू म्हणजे त्या बिंबाचा आकार धारण केलेला बिंबाकारू, सूर्याचा आकार. परिभानू, भानू म्हणजे सूर्य, परिभानू नाही नासला, पण सूर्य मात्र नष्ट झाला नाही.
तया सवे, त्याच्या सवे, त्याच्याबरोबर सूर्य नष्ट होत नाही, असा ओवीचा शब्दार्थ आहे. मगापासून आपण त्यातला गुढार्थ सुद्धा बघितला. काय गुढार्थ आहे माऊलीने टाकलेला, की कुठेपर्यंत हे शास्त्र आणून आपल्याला सोडते बघा. वास्तविक या दृष्टांत आहेत ना, त्या दृष्टांताचा अंदाज घ्यायचा आणि आपल्या त्या सिद्धांताकडे यावं लागतं. म्हणून ना तरी मग आता पुढे आणखीन एक दृष्टांत दिला बघा. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया अपयशे स्वरूपची. किंवा मठातील आकाश मठाच्या आकाराने प्रकट झालेले असते, पण तो मठ फुटला तरी सहजच आकाशाचे स्वरूप असते. समजा मठात आकाश आहे, मठ म्हणजे आपण एखादं घर समजूया, आपलाच हा मठ आहे. या मठात आकाश आहे, आकाश आहे, पण आपण घर समजूया. हे कारण हे मोडलं बिडलं असं म्हणण्यापेक्षा आपल्या घरातली एक खोली आहे, त्या खोलीमध्ये आकाश असतं. आकाश म्हणजे मोकळी जागा, मोकळी जागा असतेच त्या ठिकाणी. नाही तर फिरता आलं नसतं आपल्याला, आकाश तत्व नसतं तर ते आकाश तत्व आत भरलेलं असतं. समजा ती खोली मोडली आणि त्यांच्या चारी भिंती किंवा 2-3 भिंती पडल्या, तर त्यातलं आकाश कुठं गेलं, तर ते आकाश बाहेर जे आकाश आहे, घराच्या बाहेर आकाश आहे, त्या आकाशात जाऊन मिळालं. बाकी काय झालं नाही. मठ फुटला याचा अर्थ फुटला म्हणजे काय झालं, नुसता त्याच्यात बदल झाला, त्याच्या आकारात बदल झाला, किंवा त्यानं दुसरा आकार धारण केला असं आपण म्हणूया. त्यानं काय करतं, महाआकाशामध्ये जातं. ते एक मठातलं आकाश जे आहे, ते मठातलं आकाश कुठं जातं, मठातलं म्हणजे घरातलं आकाश, खोलीतलं आकाश. हे खोलीतलं आकाश कुठं जातं, बाहेरच्या आकाशामध्ये मिळतं. एक तांब्या आहे, तांब्यामध्ये सुद्धा आत आकाश असतं, मोकळी जागा असते. समजा तांब्या काही गोष्टीमुळं फुटला, मोडला, तर तांब्यातलं आकाश कुठं जाईल, तर बाहेर जे आकाश असतं रिकामं, त्यामध्ये जाऊन मिक्स होतं. तसा प्रकार आहे. अशी किती आकाशाची कल्पना आपण करू शकतो. प्रत्येकातलं आकाश, कपातलं आकाश, तांब्यातलं आकाश, घरातलं आकाश, खोलीतलं आकाश, सगळ्यातलं आकाशच आकाश आहेत. पण ही आकाश इतके आहेत का, नाही. खरं महद आकाश आहे आणि ते महद आकाशाचा अंदाज यावा लागतो. ते सगळं जातं त्यामध्ये मिळतं. तसा हा घट फुटला म्हणजे हा मठ मोडला किंवा खोली मोडली. खोली मोडली म्हणजे शरीर पडलं, तर शरीर पडलं तर शरीरातलं तत्व गेलं कुठं, त्या मूळच्या आत्मतत्वामध्ये विलीन झालं, ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालं. म्हणूया आपण तो आत्मा होता, आता तो ब्रह्म झाला. अगोदर आत्मस्वरूपाने राहत होता, आता ब्रह्मस्वरूपात विलीन झाला असं आपण म्हणतो. म्हणजे काय झाला, मूळच्या आकाशामध्ये तो गेला. जिथं जायचं होतं तिकडे गेला, म्हणजे तो मूळच्या ठिकाणी गेला. जिथून आला होता तिथून गेला. हे आकाश आलंय कुठलं, महाच्या आकाशामधून आलंय आणि ते इथं आकार धारण करून बसतं. तांब्याचा आकार धारण करतं किंवा आणखीन कुठल्या तरी भांड्याचा आकार धारण करतं, खोलीचा आकार धारण करतं. म्हणजे मोडलं, तुटलं, त्याच्यामध्ये विभाग झाले, तर विभाग झाले तरी ते मूळ आकाशामध्ये जातात. अवच्छेदवाद म्हणतात त्याला. अवच्छेदवाद म्हणजे छेद करणे, भाग पाडणे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्याचा अनुभव यावा लागतो. वास्तविक हे सगळे भाग ज्यावेळी फुटतं त्यावेळी एकच होतं. आता नद्या नाले कितीतरी समुद्र दिसतात, पण जेव्हा महाप्रलय होईल त्यावेळी कुठलं डबकोन कुठला समुद्र राहील शिल्लक, सगळी एकामेकात मिक्स होतील का नाही. महाप्रलय होणार आहे त्यावेळी, जगबुडी येणार आहे त्यावेळी, सगळं जगच बुडणार आहे. मग ही जमीन, हा देश असं कुठं शिल्लक राहील, सगळं एकरूप होईल. छोट्या छोट्या नद्या आणि तलाव होतील, ती तलाव दिसेनाशी होतील, कारण एकच होणार आहे ते. असं सृष्टीची जेव्हा लय होणार आहे आणि नवीन सृष्टी निर्माण होते त्यावेळी अशी घटना घडते. पण आत्मतत्व आहे तसं शिल्लक राहतं, ते कुठंही जात नाही. आपलं स्वरूप जे आहे ते स्वरूप आहे तसं राहतं. म्हणून तू शोक करणं, त्याला मारणं, मी मारतो, माझे भीष्मादी माझ्या गुरु आहेत त्यांना मी मारायला लागलोय, असं तू म्हणू नकोस. ते घट फक्त फुटणार आहे, त्यांचा शरीर फुटणार आहे, पण मूळ आकाशामध्ये ते जाणार आहेत. बरं झालं ना, एक शरीराचा सोडा लागले म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये जाणार आहे. पुढे आपण बघणार आहोत तो श्लोकाने. पण हे सोडता सोडता ही गोष्ट मात्र त्याच्यामध्ये मात्र नाश नसतो, त्याच्या फक्त स्थित्यंतर करतं, इकडून तिकडं जातं, नाश नसतो. घटातलं आकाश जे होतं ते मठातल्या आकाशामध्ये गेलं किंवा मठातलं आकाश महाआकाशामध्ये गेलं म्हणजे काय, त्यामध्ये काय नाश काय झाला काय कुणाचा, घटाचा झाला, आकाशाचा कुठं झाला. आकाश आहे तसं आहे, आकाश बाहेर पडते व्यक्ती त्या आकाशात विलीन होतं, जिथून ते आलं होतं. ते फार महत्वाची गोष्ट ते की जिथून आलं होतं. आपण म्हणतोय जिथून आलोच नाही, आम्ही इथंच आलोय, जन्माला आलोय. खरं तत्व माझं ते आहे, तिथून माझी निर्मिती आहे. त्या तत्वाशी मी एकरूप होणं, तिथंच मी मॅच होऊ शकतो, त्याशिवाय होत नाही. दुसऱ्यात कशा मॅच होईल. आणि म्हणून तो विचार इथं माऊली सांगतात, नातरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, मठाचा आकार धारण करतं
तो भंगलिया अपैसे आपोआपच, सहजच. अपैसे म्हणजे आपोआप, भंगले म्हणजे मोडल्यानंतर, अपैसे स्वरूपची, ते स्वरूपच आहे आपलं, हे आपल्या समजायला लागतं. हे 142 नंबरचं ओवीचं तत्वज्ञान अवच्छेदवादाचं आहे. अवच्छेदवाद म्हणजे तुकडे तुकडे पाडून वेगवेगळी कल्पना करणं. वरती बिंब प्रतिबिंबवाद आहे, म्हणजे एक बिंब असतं आणि दुसरं प्रतिबिंब त्यात पडलेलं असतं. आरशात पडलेलं प्रतिबिंब असतं, पण आरशातलं प्रतिबिंब आपण खरं मानत नाही, कधीच मानत नाही, तेवढ्यापुरतंच वापरतो. आरसा बाजूला केला तर प्रतिबिंब गेलं, बिंब कुठं गेलं, माझा चेहरा कुठं गेला का, नाही. चेहरा आरसा असा समोर धरला तर चेहरा आपल्याला आरशात दिसतो. मी म्हणतोय आरशात मी आहे, बरोबर आहे, पण आरसा बाजूला केला तर मी गेलो का, नाही. आरशातलं प्रतिबिंब फक्त गेलं, मी आहे तसाच आहे, असं ज्याला कळेल त्याला कळेल, मी मरतच नाही. आरशातलं प्रतिबिंब मेलं, मी कुठं मेलो, असं तो म्हणणार. जेव्हा शरीर जाईल ना, त्यावेळी त्या शरीराबद्दल जे दुःख व्यक्त करतो ना आपण, माझ्या जवळचे हे गेले, हो गेले नाहीत, ते मठातलं आकाश मध आकाशामध्ये मिलीन झालं. किंवा आरसा समोर होता, तो काढला, म्हणजे जे चिदाभास होता ना, तो फक्त बाजूला गेला, जीव रूपाने तो बाजूला गेला आणि आहे त्या ठिकाणी आकाशामध्ये किंवा आहे त्या ठिकाणी तो पोहोचला, असं फक्त सांगणं आहे. तर वरची ज्या 2 ओव्या आहेत, जैसे स्वप्ना माझे देखीजे, ही आभासवादाची ओवी आहे. जर ज्यांना खूप अभ्यास खोलात जाऊन करायचा आहे त्यांच्यासाठी या काही गोष्टी थोड्याशा आपण चर्चेत घेतो. याच्यापेक्षा खोल विचार अजूनही अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल. विचारसागर किंवा वृत्ती प्रभाकर सारखे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये किंवा वेदांताच्या प्रक्रिया सांगणारे अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर हे वाद आपल्याला समजायला लागतील. पण फारसं देव समजण्यासाठी, आपलं आत्मतत्व समजण्यासाठी फार मोठ्या खोलात शास्त्रात घुसायची अजिबात गरज नाही, कारण ज्ञानेश्वरीमध्ये सगळी शास्त्र आलेली आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा एका अभ्यास जरी केला तर सगळी 10 उपनिषदं वाचल्याचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. भगवद्गीता तरी आहेच त्यामध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टीवरून इतर ग्रंथ निर्माण झालेले आहेत. भगवद्गीतेवरून सगळे ग्रंथ निर्माण झाले, उपनिषदातून सगळ्या ग्रंथांचा उगम आहे आणि सगळी उपनिषदं माऊलीने यामध्ये आणलेली आहेत. त्यामुळे फार मोठ्या मोठ्या अडचणीच्या शास्त्रामध्ये न जाता देवाला समजावून घ्यावं, स्वतःला समजावून घ्यावं, तेवढ्यापुरतं ज्ञानेश्वरीच्या ओव्या खूप आणि पुरेशा आहेत, एवढ्या चांगल्या आहेत. त्यामुळं पहिल्यामध्ये आभासवाद सांगितला, दुसऱ्या एका ओवीमध्ये कुंभाची ओवी आहे, त्यामध्ये बिंब प्रतिबिंब सांगितलं, आणि आता मठाची आकाश जो सांगितला त्यामध्ये अवच्छेदवाद सांगितलेला आहे. म्हणजे सगळ्यांची ही जे आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्याशी संलग्न आहेत. तिन्ही दृष्टांत जरी बघितले, स्वप्नाचा दृष्टांत घ्या किंवा दुसरा मायेचा दृष्टांत घ्या किंवा घटाचा दृष्टांत घ्या किंवा मठाचा दृष्टांत घ्या, हे तिन्ही 4ही दृष्टांत जे आहेत ते फक्त काय सांगतात की स्वप्नातलं स्वप्नात खरं वाटतं. जसं प्रपंचात रमत असताना प्रपंच खरं वाटतो, बायका मुलं सत्य वाटतात, परमपूज्य काका म्हणतात त्यांना प्रतीत काय म्हणतात ते सत्तावान तेवढं मानायचं, प्रतीतीला येतं म्हणून त्यांची सत्ता आहे, नसेल ना ते नाहीत ना तर गेलेत असं समजायचं, ते बाजूला आहेत आता जवळ नाहीत, तेवढ्यापुरती त्यांची सत्ता मानायची. माझ्या समोर असलेल्या गोष्टीचा तेवढाचा आनंद आपण घ्यायचा, जे नाही त्याच्याबद्दलचा विचार फारसा करत बसायचं नाही, कारण हे सगळंच नाही, फक्त दिसतं काही काळापुरतं, मर्यादित क्षेत्रात आहे. म्हणून घरात आपण जर विचार केला, 142 ओवीमध्ये वापरलेलं तत्वज्ञान आहे बघा, की मठाचं आकाश आहे, ते मठांचं आकृती धारण करतं, आकाश आकृती धारण करतं, तसं आत्मा शरीराचा आकार धारण करतो, शरीरापुरता मर्यादित होतो, म्हणून त्याला आत्मा म्हणतात. पण जेव्हा तो फुटतो त्यावेळी ते आत्मा राहत नाही, तो आत्मा ब्रह्मरूप होतो, कारण ब्रह्म हे मोठं आहे आणि त्या ब्रह्मामध्ये तो सामील होतो. खरं तिथनंच आलं, त्यानं छोटंसं ब्रह्मामधलं घेतलं आणि ते आत्म्यात आलं आणि शरीर धारण केलेलं आहे, छोटंसं आहे. आत्मतत्व सुद्धा विस्तारित नाही बरं का, खरं ब्रह्मतत्व विस्तारित आहे. त्यामुळं अहम ब्रह्मास्मी हे जो शब्द आहे तो मुख्य आहे. मुख्य ते तत्वज्ञान जे आहे ना, महावाक्य अहम ब्रह्मास्मी हे मुख्य वाक्य आहे, त्याचाच विचार आपण जास्त करावा लागतो. इथं म्हटलेलं आहे, घरात समजा सर्व पदार्थ बाहेर भरलेले असतात, सगळे भरलेले पदार्थ जे असतात ते बाहेर काढत आपण गेलो तर त्यातलं काय काढता येत नाही. मग घरातल्या पदार्थातलं कुठलं घरातलं काढताय, सगळ्या वस्तू बाहेर काढल्या, पण घरातली जमीन आहे ती बाहेर काढता येत नाही. ते लक्षात ठेवायचं आपण, की सगळी तत्व जरी गेली तरी आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व हे आहे तसं शिल्लक राहतं, त्यात आकाश शिल्लक राहतं, त्याला बाहेर काढता येत नाही. देहादी इंद्रिय जे आहेत ते पदार्थ त्याचं निराकरण करत जावं,
ही इंद्रिय आहेत ना त्याचं निराकरण केलं आणि शेवटी बाधितपणाने जो राहतो ते आत्मतत्व असतं. आणि हे आत्मतत्वाचाच विचार करायला सांगण्यासाठी न जायते म्रियते, त्याला मरण नाही, त्याला जन्म नाही, ते जन्माला येत नाही म्हणून मरत नाही, ते कधी जन्मा म्हणजे पुन्हा होणार नाही किंवा आत्ताच फक्त झालंय असंही नाही, भूतवा भविता शब्द वापरलेले आहेत. किंवा अज म्हणजे त्याला जन्म नाही, नित्य म्हणजे सतत टिकणारं, शाश्वत म्हणजे त्याचा नाश न होणारं, असं हे तत्व आहे. त्यामुळे स्वप्नात दिसणारे सगळे भासमान पदार्थ किंवा मठात दिसणारे सगळ्या आकृत्या ज्या आहेत ह्या मायेची स्वरूपं आहेत. माया त्याला बाहेर काढते आणि मायाच दाखवते आपल्या समोर. त्यामुळे या मायेला तू भ्रमित होऊ नकोस अर्जुना, असं त्यांना सांगणं आहे. अर्जुनाला जरी सांगितलं असलं तर ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण ह्या एका श्लोकावरती 20 नंबरच्या श्लोकावरती असणाऱ्या 4 ओवींचा विचार आता आपण केलेला आहे. परत जाऊन आपण चिंतन करणं फार गरजेचं आहे. हे स्वप्नाचा दृष्टांत आहे, मठाचा दृष्टांत आहे आणि सूर्याचा दृष्टांत जो दिला आहे तो परत चिंतनात घ्यावा आज थोडा वेळ बसून, म्हणजे आपल्याला लक्षात यायला लागेल की हे कशासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा श्लोक सुद्धा सिद्धांतपर आहे, आपण त्याचं चिंतन करावं. आजची वेळ संपलेली आहे. आता आपल्या चिंतनाला विराम आपण घेतोय. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका